छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सुरपाडा गावामध्ये एक अत्यंत प्राचीन आणि नवसाला पावणारे शिव मंदिर आहे। या मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून या शिवलिंगाखाली अखंड पाणी आहे, जे कधीही आटत नाही असा गावकऱ्यांचा दावा आहे। मंदिराचा इतिहास पाहता हे मंदिर इसवी सन 13व्या शतकातील असावं असा अंदाज व्यक्त केला जातो। मंदिराभोवती मजबूत परकोट व बुरुज असून ते 16व्या शतकातील असल्याचे संकेत आहेत। या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे पिंड व लिंग यांच्यामध्ये असलेली पोकळी, ज्यामध्ये सदैव पाणी भरलेलं असतं। विशेष म्हणजे मंदिराच्या पूर्वेला एका भिंतीत असलेल्या छोट्याशा छिद्रातून रोज सकाळी सूर्यकिरण थेट शिवपिंडावर पडतात। मंदिर परिसरात बलीश्वर, गणपती, राम, लक्ष्मण, सीता आणि देवीची ही मंदिरे आहेत। चैत्र शुद्ध शिवरात्रीला येथे 3 दिवसीय यात्रा भरते। गावकऱ्यांनी 2 वर्षापासून मंदिर परिसराच्या स्वच्छता आणि जतनासाठी पुढाकार घेतला असून इतिहास, श्रद्धा आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम असलेल्या या ठिकाणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। सुरपाडा गावातील शिव मंदिर, जिथे श्रद्धा आणि इतिहास दोन्ही जपले गेले आहेत। स्वयंभू शिवलिंग, ज्याखाली पाणी कधीही आटत नाही आणि रोज सकाळी पडणारे सूर्यकिरण जे थेट शिवपिंडीवर आदळतात। 13व्या शतकातील या मंदिराची भव्य रचना, बुरुज, परकोट आणि आसपासची मंदिरे हे ठिकाण फक्त पूजास्थळ नाही तर एक सांस्कृतिक वारसा आहे। चैत्र शुद्ध शिवरात्रीला भरणारी यात्रा आणि गावकऱ्यांची मंदिरावरील श्रद्धा हे सांगून जातं की हे ठिकाण फक्त देवालय नाही तर श्रद्धेचा दीपस्तंभ आहे। न्यूज एक्सप्रेस साठी छत्रपती संभाजीनगरवरून निलेश पवारची रिपोर्ट।